धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 4. फलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय तो अमय. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक चौथा चेंडू घेऊन येतोय लवेश. पुन्हा एकदा हा हाफ गुडलेनचा चेंडू, परंतु लाईन मध्ये खरावी आणि पंचांचे हात दोन्ही समांतर आणि व्हाईटच्या स्वरूपात धाव मिळते अवांतर. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 5. पुन्हा एकदा सज्ज लवेश. आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी लवेशने केली. पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, फील्ड होतोय. फील्ड होईपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ते दोन्ही फलंदाजांना. कुणाल आणि अमय या जोडीला. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 6. पुढचा चेंडू, 5 चेंडू आणि 12 धावा. या ठिकाणी लवेशने सुंदर अशी गोलंदाजी पहिल्या 4 चेंडू मध्ये केली होती, परंतु 5व्या चेंडूवर चांगला समाचार घेतलाय तो कुणालने आणि मिड विकेटच्या दिशेने भिरकावून लावलाय षटकाराच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते 1 गडी बाद 12. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन लवेश सज्ज. गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला आहे तो कुणाल. पुन्हा एकदा हा गुडलेनचा चेंडू. पुन्हा एकदा त्यांनी मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू चाललाय, कार्पेटच्या साहाय्याने होतोय सीमापार चौकार. थँक्यू डीजे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ते तब्बल 16 धावांवर. सुंदर अशी फलंदाजी करतोय कुणाल. कर्णधार स्वतः नाणेफेकीसाठी आला होता. त्याने म्हटलं होतं आमचं 40चं टार्गेट असेल, त्याच सरासरीने चाललेला शेवटच्या 2 चेंडूवर चौकार आणि षटकार लावून त्यांनी संघाची धावसंख्या तब्बल 16व्या धावसंख्येवर पोहोचवली. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतोय तो. आपल्या सर्व समाज बांधवांना एक विनंती आहे आणि सूचना आहे की आपण सकाळी नाश्ता दिला होता, त्यानंतर जेवणाचं आपल्या समाजाकडून नाही आहे हे सगळ्यांना सूचना देऊन कळवण्यात येत आहे. पुन्हा एकदा सध्या लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, चालला अमयच्या बॅट मधून येतोय पहिलाच चौकार. सुंदर अशी फटकेबाजी आता दोन्ही कडून चाललेली आहे. शिलीम संघाकडून दोन्ही फलंदाज चौकार आणि षटकारांची आतिषबाजी या ठिकाणी करतायत. धावसंख्या पोहोचते तब्बल 20. डीजे थँक्यू. निलेश जरा मराठी गाणी लाव, मराठी. आपल्या मुद्रे गावचे समाज बांधव धुमाळ यांनी आपल्या स्टेजच्या लेफ्ट साईडला स्टॉल टाकलेला आहे, तर तिकडे तुम्ही तुमच्या स्वखर्चाने खाऊ शकता, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा हा सुंदर असा लॉंगॉनच्या दिशेने चेंडू चाललाय. पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. डीजे 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 यानंतर घोडेगाव गावचे माजी अध्यक्ष बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी. थँक्यू डीजे, थँक्यू. पुरार गावचे अध्यक्ष मनोज सावळे साहेब यांचं इकडे आगमन झालेलं. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे. यानंतर घोडेगाव गावचे अध्यक्ष माजी अध्यक्ष गणपत काका दाभेकर यांचं इकडे आगमन झाले, तर त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. मी प्रशांतदादा खेडेकर उपसचिव यांना विनंती करतो की आपण या दोन्ही मान्यवरांचा सत्कार समारंभ करायचा आहे. आणि चौकारांची होते इथे हॅट्रिक. बॅक टू बॅक तिसरा चौकार येतोय तो अमयच्या बॅट मधून. सुंदर अशी फलंदाजी अमयच्या माध्यमातून आज या ठिकाणी टिपू सुलतानच्या मैदानावर पाहायला मिळते. डीजे थँक्यू थँक्यू व्हेरी मच. आमच्या विनंतीला मान दिलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज हरीश. हरीश टू अमय. अमयने आतापर्यंत 3 चेंडूवर 3 चौकारांची हॅट्रिक लागवली आहे. पुन्हा एकदा सज्ज पुढचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. सुंदर अशी वापसी करतोय तो हरीश. निर्धाव चेंडूची सांगता करतोय
4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती तब्बल 28 या धावसंख्येवर. दुसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका मात्र फसलाय आणि सुंदर असा झेल या ठिकाणी घेतोय. बाद होतोय अवैध. डीजे तसेच आता अमयची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज गणेश. संघाचा कर्णधार मात्र अजून नॉन स्ट्राईकला मैदानामध्ये आणि त्याची साथ देण्यासाठी येतोय सिलीम संघाचा युवा सितारा गणेश. 2 षटकातील 5 चेंडू या ठिकाणी फेकले गेले. शेवटच्या चेंडूवर सामना करेल तो गणेश. हरीश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट संघाकडून सुंदर अशी त्यानं वापसी केलेली आहे. पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार आले होते. पुन्हा एकदा हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट केलाय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या तब्बल 28. 2 षटक समाप्तीनंतर. पंच जरा घाई करा, वेळेचं खूप बंद आपल्याकडे. आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला सामने लवकरात लवकर संपवायचे आहेत. सर्व संघांना विनंती असेल थोडी घाई करा. पहिल्या राऊंडला जर आपण एवढा वेळ लावला तर नंतरचे आपले राऊंड पूर्ण करता येणार नाहीत. सर्वांना माझी विनंती असेल कृपया गोलंदाजी मार्कवर यश वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय. तसेच खामगाव विरुद्ध पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू फिरकावून लावला येतोय कुणालच्या बॅट मधून. अजून एक षटकार. डीजे धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद. मुद्रे विरुद्ध खामगाव केतन या संघाच्या सामनावीराचा पुरस्कार ज्याला प्राप्त झालाय तो म्हणजे बंड्या. बंड्याला या ठिकाणी आमंत्रित करतो आणि आपला सामनावीराचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय तो यश. पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय, कुणालच्या बॅट मधून षटकार आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय काव कॉर्नरच्या वरून, खणखणीत षटकार. डीजे जगू कसा तुझ्या विना मी राणी गे, कशी ही जिंदगी बाणी बाणी गे, ये ना डीजे थँक्यू, धन्यवाद. धावसंख्या पोहोचते तब्बल 40 धावसंख्येवर. कुणालने म्हटलं होतं 40च्या वर आम्हाला जायचंच नाही. त्याचं म्हणणं कर्णधार स्वतः या ठिकाणी सत्यात उतरवतोय. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. 2 चेंडू 3ऱ्या षटकातील या ठिकाणी फेकले गेले. दोन्ही चेंडूवर षटकार मारून चांगला समाचार घेतलाय तो यशचा. पुन्हा एकदा सज्ज. 3रा चेंडू घेऊन येतोय तो यश. स्ट्राईकला आहे कुणाल. सुंदर असा फटका पुन्हा एकदा येतोय आमच्या पेव्हिलियनच्या दिशेने. हा पहिला षटकार पेव्हिलियन मध्ये आलाय तो म्हणजे कुणाल कदमच्या बॅट मधून. धावसंख्या पोहोचते तब्बल 46. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. 3 षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी कुणाल कदमच्या बॅट मधून. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने ट्रॅव्हल होतोय चेंडू फील्ड होतोय. फील्ड होण्या अगोदर 2 धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 48 वर. 2
गडी बाद 48. षटकारांची हॅट्रिक कुणाल कदम कप्तानच्या बॅट मधून, चौकारांची हॅट्रिक व्हाईस कॅप्टन अमय घोलेच्या बॅट मधून आली होती. पुन्हा एकदा सज्ज कुणाल कदम. पुन्हा एकदा हा कार्पेटचा सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय, मिसफिल्ड होतोय, मिसफिल्डचा फायदा या ठिकाणी होतोय. 2 धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सक्सेसफुल. संघाची धावसंख्या तब्बल 50 या ठिकाणी पहिल्याच सामन्यात आजचा हायस्ट स्कोर मानला जातोय. सिलीम संघाकडून उभारण्यात आलेला हा धावसंख्या पोहोचते तब्बल 2 गडी बाद 50. शेवटचा एक चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने फील्ड झालाय. 1 धावेवर समाधान मानावं लागते त्या शिलीम संघाला. 51 धावांचं कडवट आव्हान या ठिकाणी उभं केलंय. 52 धावांचं आव्हान असेल ते लेप गावलवाडी संघाकडे. खूप सुंदर अशी फटकेबाजी अमय आणि कुणालच्या बॅट मधून पाहायला मिळाली. सुंदर अशी कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टनची भूमिका या ठिकाणी निभावली आहे सिलीम संघासाठी. डीजे थँक्यू. डीजे थँक्यू. सिलीम संघाला विनंती असेल लवकरात लवकर आपलं क्षेत्र सजवायचं आहे. थोडी घाई करा मित्रांनो. सिलीम संघ घाई करा, थोडी विनंती असेल. सिलीम संघ कर्णधार कुणाल कदम तसेच नाणेफेकीसाठी या ठिकाणी पुरार खामगाव सूरज आणि पुरार गवलवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी या ठिकाणी आपण उपस्थित राहायचंय. फास्ट दोन्ही संघाला विनंती असेल थोडं फास्ट घाई करायची आहे. पुरार संघ आणि खामगाव सूरज दोन्ही संघाचे कर्णधार. पुरार संघ पुरार संघाचे कर्णधार आणि खामगाव सूरज संघाचे कर्णधार दोन्ही संघाला विनंती असेल लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. या ठिकाणी कुणाल कदमच्या बॅट मधून वैयक्तिक 36 धावांचं योगदान संघासाठी आलेलं आहे आणि अमयच्या बॅट मधून 14 धावांचं योगदान. खूप सुंदर अशी फलंदाजी कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टनच्या माध्यमातून या ठिकाणी सिलीम संघाकडून पाहायला मिळाली. परंतु सिलीम संघाला विनंती असेल थोडी घाई करा मित्रांनो. तसेच लेपगावलवाडी संघाचे दोन्ही फलंदाज आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे तोपर्यंत आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार खामगाव संघाचे कर्णधार शैलेश दादा आणि पुरार संघाचे कर्णधार भाऊ तसेच माझे साथी कॉमेंटेटर अजय याला मी विनंती करतो आपण या ठिकाणी नाणेफेक घ्यायची आहे. पुरार विरुद्ध खामगाव. तत्पूर्वी या स्पर्धेला पुरार गावचे विनोद कासार यांनी आवर्जून उपस्थित दाखवले त्याबद्दल त्यांचा मनस्य आभार व्यक्त करतो. तसंच त्यांचा सत्कार करतील आमच्या यादव सहाय्यक समिती मुंबई शाखेचे सचिव भावेशजी माडिक साहेब. फोटो मारा जरा तुमच्या ह्याच्यात काढा नाही का शुभम फोटो काढ मोबाईल आणले तसेच सुनील कासार याने देखील या स्पर्धेला आवर्जून उपस्थित दाखवले त्यांचं देखील मनस्य आभार व्यक्त करतो. तसंच त्यांचा सत्कार करतील आमच्या मुंबई शाखेचे उपसचिव प्रशांत दादा.
तसेच मधुकरजी कासार यांचं देखील आगमन झालंय. चला आणि आता आपण नाणेफेकीकडे वळतोय. एका बाजूला संघ आहे तो पुरार संघ आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे तो खामगाव संघ. या दोन्ही संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल करतील आमच्या यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग शाखा मुंबईचे अध्यक्ष विठोबादादा महाडिक. दोन संघांमधला हा नाणेफेकीचा कौल होतोय पुरार विरुद्ध खामगाव. खामगाव संघाकडून कर्णधार स्वतः श्याम कांबळे आणि पुरार संघाचा कर्णधार अंकित कासार. हेड्स इज द कॉल आणि नाणेफेक जिंकलाय पुरार संघाने. कॉंग्रॅच्युलेशन अंकित कासार. नाणेफेक जिंकून आपण प्रथम काय स्वीकारणार आहात? गोलंदाजी स्वीकारणार आहे. प्रथम गोलंदाजी स्वीकारणार आहात. खामगाव संघाला किती धावापर्यंत रोखू शकणार आहात? 25 धावापर्यंत रोखण्याचा अंदाज आहे. ओके, बेस्ट ऑफ लक. तसेच खामगाव संघाचे कर्णधार शैलेश गायकर यांना देखील विनंती असेल की पुरार संघ प्रथम गोलंदाजी करणार आहे. आपल्याला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. किती धावांचा टार्गेट ठेवाल आपण? कम से कम 40-45 धावांचा टार्गेट ठेवणार आम्ही. ओके, 40-45 धावांचं आव्हान. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी. लाईव्ह ऍक्शन पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये आणि आमच्या सोबत जोडले जात आहेत प्रफुल्ल तटकरे सर. धन्यवाद अजय. चला थोडा फास्ट घ्या, फास्ट घ्या. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर मिथिलेशच्या माध्यमातून पहिलं षटक या ठिकाणी हाताळतोय. संघाची धाव संख्या 4. वडाची वाडी गावचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री राजेंद्र खेडेकरजी साहेब सुशांत. यांचं या स्पर्धेसाठी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांचा सत्कार करतील. त्यांना विनंती असेल की आपण इकडे थोडं स्टेज कडे यायचं आहे. एक षटक समाप्तीनंतर धाव संख्या लेफ्ट संघाची होते ती 6. तसेच शिलीम संघाला विनंती असेल थोडी मीटिंग नको, थोडी घाई करायची आहे मित्रांनो, थोडं सहकार्य करा. वडाची वाडी गावचे उपाध्यक्ष जितेंद्र महाडिक साहेब यांचं देखील या स्पर्धेला आवर्जून उपस्थिती दाखवले त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. त्यांना देखील विनंती असेल की आपण इकडे स्टेज कडे यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय शिलीम संघाकडून कुणाल कदम. फलंदाजीला स्ट्राईकला आहे तो प्रशांत. कुणाल टू प्रशांत वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन सुंदर असा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. बघूया या ठिकाणी झेल होतं का, परंतु झेल सिंपल झेल या ठिकाणी सुटतोय तो रोहनच्या हातातून आणि जीवदा मिळतोय तो सुशांतला प्रशांतला. ह्या मिळालेल्या जीवदानाचं कितपत तो योगदान आपल्या संघासाठी यापुढे देतो पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज कुणाल. काहीसा चेंडू हा हातातून सटकलेला वाटतोय. पंचांचा डिसिजन येतोय नोचा.
धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 9. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय तो कर्णधार स्वतः कुणाल कदम. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू, काहीसा कळालेला नाही, बीट करतोय तो सुशांतला. गोलंदाजी मार्कवर कुणाल तसेच प्रशांत. सुंदर अशी गोलंदाजी कुणालच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी येतोय खणखणीत. मला वाटतं सुंदर असा झेल या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहूया पंचांचा डिसिजन. या ठिकाणी येतोय हा षटकार. सुंदर असा प्रयत्न होता, परंतु पाय बाहेर गेल्यामुळे या ठिकाणी षटकार देण्यात आलाय तो. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 1 गडी बाद 15. वडाचे वाडी गावचे सुपुत्र आणि सुंदर असा आमचा फटका होता, सुंदर असं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, परंतु अपयश आलंय. पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू, यॉर्क लेनचा चेंडू. या ठिकाणी विकेट किपर सुद्धा बीट होतोय. विकेटच्या मागे सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धावेवर समाधान मानावं लागतंय. 1 धावेवर स्थिर. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 1 गडी बाद 16. वडाचे वाडी गावचे सुपुत्र आणि समाजाचे माजी सचिव आपला राजेंद्र दादा खेडेकर यांचं इकडे आगमन झालेलं आहे. आणि आता वडाचे वाडी गावचे अध्यक्ष म्हणून कारभार सांभाळणारे आपला लाडका दादा, मी याला विनंती करतो की आपण आपला सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे. मी विठो दादा यांना विनंती करतो की आपण राजेंद्र दादाचा सत्कार करायचा आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. यानंतर पुन्हा वडाचे एकदा वाडी गावचे मोठा फटका उपाध्यक्ष मारण्याचा प्रयत्न, जितेंद्र दादा परंतु वाडी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू यांचाही ट्रॅव्हल होतोय, सत्कार मी फील्ड दादाला होतोय, विनंती फील्ड करतो की होण्यापूर्वी आपण एकदा करायचंय. पूर्ण करून संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 1 गडी बाद 17.
प्रथमेश दावेकर आपले समालोचक घोडेगुम गावचे सुपुत्र कुठे असते त्यांनी लवकरात लवकर स्टेजकडे यायचं आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. 2 धावा पूर्ण. या सामन्यातील शेवटचा चेंडू विपुल कदमच्या बॅट. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू या ठिकाणी. झेल पुन्हा एकदा सुटतोय. 2 चांगले झेल या ठिकाणी टिपले होते ते म्हणजे रोहन रामघोलेने. आणि या ठिकाणी विजयी होतोय तो सिलीम संघ. सिलीम संघाचं हार्दिक अभिनंदन. तसेच लेफ्ट गोलवाडी संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुरार संघाला विनंती असेल लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मित्रांनो तसेच खामगाव शैलेश संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज यांना सुद्धा विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या. प्रफुल बॉल नवीन बॉल, बॉल द्या. बॉल. नवीन बॉल द्या. 2 दे.